कर्नाटकाने तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो हैदराबादला आहे, तर आम्ही बोलू शकत नाही, फोन स्विच ऑफ आहे. आणि इथल्या इथले त्याचा स्टाफ आहे त्याला बोलवत नाही. एक स्टाफला मारलं तो पळून गेला, यांनीच पळवलं त्याला पोलिसांनीच. आणि त्यांचे साहेब पण येत नाही कोणी. जय श्री महाकाल, हर हर महादेव. मी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी. रात्रीचे 3:15 वाजलेले आहेत आणि मी आहे नागपूरकडनं मुंबईकडे जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर. आणि इथे खरं तर मी थोडंसं अर्धा किलोमीटर पुढे येऊन हा व्हिडिओ बनवते आहे, कारण ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे एक भयंकर मोठं आपण म्हणू शकतो की खूप मोठा कट उधळला गेला आहे, अशा पद्धतीची खरं तर मला ती घटना वाटते आहे. रोडच्या दोन्हीही बाजूला म्हणजे 3 लेअरचा हा रोड तुम्ही पाहताय, तर त्याच्या या बाजूला आणि त्या बाजूला एवढे मोठे मोठे खिळे समृद्धी महामार्गाच्या खालून ठोकलेले. म्हणजे त्याच्यामध्ये ते कुठल्या तरी केमिकलचा यूज करून ते मोठे मोठे खिळे. आणि जागेवर स्पीड 120ची स्पीड आहे या रोडला. आणि या स्पीड लेवलवर जागेवर गाडीची 4ही टायर पंक्चर होत आहेत. मी त्या खिळ्यांचा व्हिडिओ तुम्हाला पुढे दाखवते. आणि वरतून ज्यांच्या गाड्यांमध्ये लेडीज आहेत किंवा ज्या गाड्यांमध्ये परिवार आहेत आणि ते ट्रॅव्हल करतायत, ज्यांच्या गाड्या जागेवर बंद पडलेल्या आहेत, अशा लोकांनी जेव्हा इथे पोलिसांना बोलवलं आणि इतर 100-200 गाड्यांचा खरं तर जीव वाचवला. एवढी गर्दी दिसते आहे, तर ही गर्दी आहे की एकामागे एक हळूहळू गाड्या एका साईडने येत आहेत. आणि एवढी गर्दी झाली त्या ठिकाणी खरं तर पोलीस प्रशासनाने काहीतरी जबाबदारीने ह्या सगळ्या गोष्टी घडल्या कशा, कारण समृद्धी महामार्गावर थांबणं अलाउड नाहीये. आपण पण थांबलेलो नाहीये, आपण एका टोलच्या बाजूला येऊन थांबलेलो आहोत. आणि त्या ठिकाणी खरं तर हा प्रसंग थोडासा अर्धा किलोमीटर मागच्या बाजूला झालाय. आणि अँब्युलन्स सहित या सगळ्या गोष्टी, या एवढ्या गाड्या येत आहेत ना, हे एवढ्या गाड्या आत्ता तशा सोडलेल्या आहेत. या गाड्यांना अडवलं गेलं मोठे मोठे खिळे ठोकून. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिथे पोलीस प्रशासनाची जी लोकं आली होती ती उलट ज्यांच्या गाड्या पंक्चर झाल्या त्या लोकांवर दमदाटी करत होती. हे आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलं. व्हिडिओ बघा तुम्ही, पुढे तुम्हाला दिसेल की ते व्हिडिओ काढण्यासाठी सुद्धा मनाई केली जात होती. याचा अर्थ पोलीस प्रशासनाला माहीत होतं का की इथे खिळे ठोकले आहेत आणि काहीतरी कट रचला जातोय? नक्की याचा शोध घेतला पाहिजे. एक जबाबदार कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून मी तुम्हाला दाखवते की अर्धा किलोमीटर पुढे येऊन करंजगावच्या जिथे आपण खाली उतरतो त्या ठिकाणी हा व्हिडिओ मी बनवते आहे. आणि ह्या ठिकाणी व्हिडिओ बनवते आहे बिकॉज इथे थांबण्यासाठी जागा आहे. जिथे ही घटना घडली तिथे कोणालाही पोलीस प्रशासन थांबू देत नाहीये किंवा त्या ठिकाणी फक्त एक मधला रोड आहे, तिथून गाड्या ये जा करू शकतात. आणि बाजूच्या दोन्ही बाजूंनी गाड्या जाऊ शकत नाहीये बिकॉज मोठे मोठे खेळ तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पहा की कशा पद्धतीने खेळ ठोकलेले आहेत. दौलताबाद मध्ये यायचंय, वाळीवाळ्या मार्गे हायवे पकडला, जांभळ्याकडे यायचं. जांभळ्याजवळ इंटरचेंज आहे, इंटरचेंज पुलाजवळ. हा, जांभळ्यावरून वरती चढले तुम्ही समृद्धी हायवे विचार. पाहिलं तुम्ही कशा पद्धतीने रोडच्या या आणि त्या बाजूला 3 लेअरचा हा जो रोड आहे 3 पदरी, त्याच्या मधला रोड सोडून दोन्ही साईडला 100-150 पेक्षा जास्त खिळे एका ट्रँगल शेपमध्ये ठोकलेले आहेत की जेणेकरून जागेवर गाडीचे 4ही टायर पंक्चर व्हावे. सोबत पोलीस प्रशासनाची अरेरावी आणि लोकांसोबत वागणं, बिहेवियर कसं आहे ते पण बघा. तिथं ना पूर्ण असे रॉड होते, पुढे 3 टायर पंक्चर आहे. माझ्या गाडीच्या नंतर किती गाड्या झाले? पुढे अजून 3 गाड्या, 4 गाड्या टोटल पंक्चर. 4 गाड्या. काही लहान पोरं वगैरे? पुढच्या गाडीमध्ये पोरं पण आहेत, फॅमिली पण. कोणाला काही नुकसान? गाड्या एकदम त्यांनी कंट्रोल केले. हे बघा, तुम्ही बघू शकता चुका कशी. पोलीस काय म्हणले का?
त्यांचं म्हणणं काही नाही. ते म्हणतं का नाही तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो हैदराबादला आहे, तर आम्ही बोलू शकत नाही, फोन स्विच ऑफ आहे. आणि इथले जो स्टाफ आहे त्याला बोलवत नाही. एक स्टाफला मारलं तो पळून गेला, यांनीच पळवलं त्याला पोलिसांनीच. आणि त्यांचे साहेब पण येत नाही कोणी. असं तर प्रशासन आहे भंगार. सगळे मिळवू पैसे खायला सगळे तयार राहतात, फक्त जनतेची लूट करायची. आम्हाला सोडलं ऑलरेडी. आपल्या घरात पेशंट असेल तर पाठीमागे एक अँब्युलन्स आहे ना. काय झालं नेमकी, काय झालं? हात लावायची गरज नाही ना. या खड्ड्या हा हे बघितलं. हात लावू शकत नाही. याची चूक आहे, त्याला बोलायला काही नाही. केला म्हणता शिक्षक म्हणता शिक्षक आहे. यांचे उत्तर आता यांचे. तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही भाऊ. या ठिकाणी खेळ ठोकलेले आहेत. कुठले बॅरिकेड नव्हते, पब्लिकने बॅरिकेड आणून लावले. या ठिकाणी आमच्या गाडी गेली इथून या साईडने. या ठिकाणी बॅरिकेड नसल्यामुळे बऱ्याच गाड्या पंक्चर झाल्या आणि खेळून गाड्या गेल्यामुळे त्या पलटी होण्याची शक्यता होती, म्हणून तिथं बऱ्याच गाड्या पलटी झालेल्या आहेत. बघा पोलिसांची दमदाटी चालू आहे इथं. माझी गाडी आहे, यांच्या गाडीत तर लेडीज झोपलेल्या आहेत. आमची गाडी तर आम्ही नातेवाईकांना बोलून सगळं. अहो आपण त्या गाड्यांचे पण टायर पंक्चर गाड्यांचे व्हिडिओ काढायला पाहिजे. व्हिडिओ काढायला पाहिजे त्यांचे पण. त्या गाड्यांचे पण व्हिडिओ काढायला पाहिजे. 1 किलोमीटर गाडी एवढे पहिले माझ्या गाडीला पहिले टोईंग मागवा माझ्या. अरे मागवा ना पहिले. मी काय म्हणलं पहिले टोईंग मागवा गाडीला. याला पकड बर का, नाही तर मला डोक्याची गट्टी पडवलं का. मी बोललो ना. हा तू बोललो ना. 1 मिनिट शांत बसा. बघितलं तुम्ही, पोलीस प्रशासन या गोष्टीसाठी अजिबात सतर्क दिसत नाहीये. एवढे 100-150 खेळ कोणी ठोकले असतील आणि एवढा भर चालणारा हा समृद्धी महामार्ग, या महामार्गावर एवढे खेळ ठोकेपर्यंत इतर लोकांना दिसलं नाही का? आणि जर दिसलं असेल तर समृद्धी महामार्गावर खूप ठिकाणी त्यांचे मोबाईल गाड्या फिरत असतात, त्यांना हे कळालं नाही का? कारण एवढे खेळ ठोकण्यासाठी कमीत कमी अर्धा ते 1 तास वेळ लागला असेल. मग एवढ्या वेळामध्ये कोणीतरी तिथे थांबून एवढे दोन्ही बाजूने जर 100-200 खेळ ठोकले आहेत, तर मग प्रशासन काय करत होतं आणि हा एखादा मोठा कट होता का, याचा शोध झाला पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही समृद्धी महामार्गावरून जर रात्री ट्रॅव्हल करत असाल तर जरा जपून. आपल्यासोबत काहीही घडू शकतं.